तर दोन्ही आकांमध्ये बिनसल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे। पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही या संदर्भात दोन्ही आकांमध्ये द्वंद्व सुरू असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। बीडमध्ये शस्त्र परवाने भाजीपाला चिरीमिरी सारखे वाटल्याचं धस यांनी म्हटलं आहे। पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही यावरून आका आणि त्याचा आका यांच्यात द्वंद्व सुरू आहे असा दावा सुरेश धस यांनी केला आहे। बकरी की मां कब तक दुआ मांगेंगी असंही धस म्हणतात। बकरी की मां कब तक दुआ मांगेंगी, दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय। आकाचा आका सापडणार नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय। देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नयेत, त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार। बीड जिल्ह्यात शस्त्र परवाने भाजीपाला चिरीमिरी सारखे वाटलेत असा दावा धस यांचा आहे। अग्निशस्त्र परवाने भाजीपाल्यासारखे किंवा चिरीमिरी सारखे वाटलेले आहेत, त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे। एसपी जर शस्त्र परवाने देत असतील तर बीडचं काबुलिस्तान होणार असं सुरेश धस म्हणाले। तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय। बीड जिल्ह्यातल्या ठाय जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं असं सुरेश धस यांनी म्हटलंय। लक्ष्मी पूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय। तर हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं, हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं। दाऊदपूर गाव आणि परिसरात हजारो टिप्पर राखेचा उपसा करतात असं सुरेश धस म्हणाले। राखेचा उपसा करणारे अजय मुंडे कोणाचे चुलत भाऊ आहेत, तपास करा, सुरेश धस यांची ही मागणी आहे। दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत। स्वतः कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या। हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात। पर्यावरण खात्यानं राख माफियांकडे सरळ दृष्टी फिरवावी, सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना हे आवाहन आहे। राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्या जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे। तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडे फिरवावी। डिलीट केलेल्या मोबाईलचा डाटा पुन्हा मिळवता येतो, बडा नेता कोण हे मला माहित नाही असं धस म्हणाले। नाही होऊ शकत। डिलीट केला, गायब केला तरी संबंधित कंपनीला मागचा सगळा डेटा ओपन करता येतो। केवळ खंडणीचा गुन्हा दाखल असताना पोलिसांसमोर शरण का जात नाही, याचा अर्थ हत्या प्रकरणात देखील सहभाग आहे का असा सवाल सुरेश धस यांनी केला आहे। ते तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त, मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ आरोपी आहात।